आज पालघर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतच्या झालेल्या निवडणुकांचे निकाल होते। जव्हार नगर परिषदेत एकूण 20 जागांमधून भाजपने तब्बल 14 जागांवर विजय संपादन केला आहे। शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत, तर अजित पवार राष्ट्रवादी गटाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत, तर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे 1 उमेदवार हा नगरसेवकसाठी निवडून आलेला आहे। तर जव्हारमध्ये भाजपचे कमळ फुल फुलले, कारण भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा उदावंत या विजयी झालेल्या आहेत। तर पालघर नगर परिषदेचं जर चित्र पाहिलं तर एकूण 30 जागा या नगर परिषदेत होत्या, त्यापैकी शिवसेना शिंदे गटाने तब्बल 19 जागांवर आपले विजय संपादन झाला आहे, म्हणजे 19 नगरसेवक निवडून आलेले आहेत। तर भाजपचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेमधून 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। एकूणच शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते उत्तम गरत हे विजयी झालेले आहेत। तर आपण वाडा नगर पंचायतचं चित्र पाहूया। वाडा नगर पंचायतमध्ये एकूण 17 जागा होत्या, या 17 जागांमधून भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या आहेत, म्हणजे 11 नगरसेवक उमेदवार निवडून आले आहेत। तर शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत, तर ठाकरेंची शिवसेना ही 1 निवडून आली आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुद्धा आपलं खातं खोललं आहे, 1 नगरसेवक निवडून आला आहे, तर काँग्रेसने आपला 1 नगरसेवक कायम ठेवला आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रीमा गंधे या 900हून अधिक मतांनी विजयी झालेले आहेत। तर आपण आता सर्वांचं जो लक्ष लागला होता पालघर जिल्ह्यामध्ये ती डहाणू नगर परिषद होती। या डहाणू नगर परिषदेत काटेकी टक्कर होणार हे सर्वांना माहिती होतं। एकूण जागा होत्या 27 आणि या 27 पैकी भाजपने तब्बल 17 जागांवर आघाडी मिळवली, म्हणजे 17 उमेदवार जिंकले आणि शिवसेना शिंदे गटाचे 2च उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील रेकॉर्ड केला, 8 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। परंतु नगराध्यक्षासाठी पाहिलं तर खूप मोठा या ठिकाणी बदल पाहायला मिळाला। शिवसेना शिंदे गटाचे डहाणू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी या ठिकाणी विजयी झाले आहेत आणि या ठिकाणी भाजपचे जे भरत राजपूत होते त्यांना पराभव स्वीकारावा लागला।